नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण निघालो आहोत महाराष्ट्रातील पॅराडाइज इगतपुरी। मित्रांनो, तर मी पोहोचलेलो आहे इगतपुरी येथे। मी नवी मुंबईमधून निघालो होतो। मुंबईपासून येण्यासाठी साधारणतः 3 तासाच्या अंतरावरती इगतपुरी आहे, पण 15 ऑगस्ट आणि सॅटर्डे संडे जोडून आल्यामुळे थोडीशी ट्रॅफिक मला भेटली होती। पण मी समृद्धी महामार्गाला आल्यामुळे माझा टाइम थोडा वाचलेला आहे। तर तुम्ही बघताय की आता इगतपुरीमध्ये पोहोचल्यानंतर किती सारे फॉग आहे आणि मी हेडलाईट आणि इंडिकेटर चालू करून गाडी चालवतोय। पुढचं दिसत नाहीये, पूर्ण धोकेचे धोके आहेत। तर आता पहिला पॉइंट आपण वॉटरफॉलसाठी जाणार आहे। पहिला पॉइंट आहे इगतपुरी वॉटरफॉल। तर मी तुम्हाला दाखवतो की मी इकडे गाडी पार्क केलेली आहे आणि इकडे हा जो पाठीमागे जो रस्ता जातोय तिकडून आपल्याला वॉकेबल आहे। मी गाडी इकडे पार्क केलेली आहे माझी आणि तिथून पुढे गाडी जाणार नाही, इथून चालतच जावं लागेल। तर बघूया वॉटरफॉल किती लांब आहे। इकडून बारीक बारीक पाऊस पडतोय, मस्त वातावरण झालेलं आहे। मी चालत फर्स्ट पॉइंट इथे आलेलो आहे। याला इगतपुरी लेक असं बोलतात। तुम्ही बघताय पाठीमागे मस्तपैकी छानशी टेकडी आहे, त्याच्यावरती दाट धुकं दिसतंय। हे जे दिसतंय हे लेक आहे, याला इगतपुरी लेक बोलतात। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी पूर्णपणे भरलेलं आहे आणि इथूनच जवळ आपल्याला इगतपुरी वॉटरफॉल देखील आहे। त्यासाठी असं सर इकडूनच चालत जायचं आहे आणि हाच रस्ता असा ट्रॅक आहे ज्याच्यावरून आपल्याला चालत तिकडे जायचं आहे वॉटरफॉल साठी। रस्ता येतो आणि हा रस्ता जाऊन तिथेच भेटतो। चला आपण वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकटनं जाऊया। पाऊस नाहीये, रस्ता थोडासा एकदम छोटा आहे आणि छोटा आहे पण स्लिपरी तर दिसत नाहीये। तर आपण या छोट्याशा रस्त्याने जाऊया, आपला थोडा वेळ वाचेल आणि पुढचे पॉइंट्स आपल्याला कव्हर करता येतील। मी शॉर्टकटने आलेलो आहे। दुसरा एक मोठा रस्ता आहे, त्यातून टू व्हीलरने सुद्धा येऊ शकतो। तुम्ही समोर बघताय हाच आहे इगतपुरी वॉटरफॉल। बघूया आता आपल्याला कुठपर्यंत जाता येतंय। त्याचसोबत तुम्ही इकडे बघताय इगतपुरी लेक आहे। इगतपुरी लेकच्या बाजूला काही माणसं दिसत आहेत जे झाडं लावायचे काम करत आहेत। अतिशय चांगलं काम करत आहेत, जे झाडं लावत आहेत। झाडं लावताय? कुठली झाडं? जंगली झाड आहेत। जंगली झाडं का? तुम्ही इथले गाववालेच का? नाही, आम्ही तिकडचे त्र्यंबकेश्वर। बर, आम्ही नवी मुंबईमधून। हो। तर मित्रांनो, एक 10 ते 15 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आपण पोहोचलो इगतपुरी वॉटरफॉलच्या इकडे। तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठी हा टोटल 3 स्टेपमध्ये वॉटरफॉल आहे। हा पहिली जी स्टेप आहे ते तुम्ही बघू शकता। ॲक्च्युली धुकं खूप जास्त असल्यामुळे ती क्लिअरली दिसत नाही आहे। त्यानंतर ही सेकंड स्टेप आहे आणि त्यानंतर खाली तिसऱ्या स्टेपला 3 स्टेपमध्ये पाणी पडतंय। तुम्ही बघू शकता आता आपण आलेलो आहे सेकंड पॉइंट म्यानमार गेट येथे। अतिशय सुंदर अशी
वस्तुकला इकडे बघायला भेटते. पार्किंगसाठी मुबलक जागा इथे उपलब्ध आहे. इकडे कॅमेरा अलाउड नाही आहे, तुम्ही मोबाईलने शूटिंग करू शकता. या गेटजवळ सेल्फी घेण्याचा मोह नाही झाला तर नवलच समजावं. छोटंसं गार्डन आहे, खूप सारे टुरिस्ट इकडे येत आहेत. बाजूला एक कृत्रिम तलाव बनवलेला आहे, याच्यामध्ये खूप सारे कमळाची झाडं लावलेली आहेत. पण सध्या एकही कमळ आपल्याला बघायला भेटत नाही आहे. एकदम शांत आणि मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. इकडे पुढे जाण्यासाठी आपल्याला प्रवेश नाही आहे, त्यामुळे इकडे आतमध्ये काय आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही. तुम्ही बघू शकता इकडे अशोक स्तंभ देखील आहे. अतिशय सुंदर अशी अशोक स्तंभाची प्रतिकृती इकडे बनवलेली आहे. 4 सिंह, अशोक चक्र, पूर्णपणे अशोक स्तंभ बनवलेला आहे. अशोक स्तंभ आहे, त्याच्याच बाजूला इकडे ग्रंथालय आहे. ग्रंथालयामध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला ग्रंथालयाच्या आतील फोटोज आणि व्हिडिओज दाखवू शकत नाही. तर आता आपण पुढील पॉइंटला निघालेलो आहे. त्या पॉइंटचं नाव आहे कॅमल व्हॅली पॉइंट. त्या कॅमल व्हॅली पॉइंटच्या नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे की ते कॅमलच्या बसलेल्या पाठीसारखं ते दिसतं, म्हणून त्याला कॅमल व्हॅली असं बोलतात. तर चला बघूया आपण कॅमल व्हॅली पॉइंट कसा दिसतो ते. तर आपण आलेलो आहोत कॅमल व्हॅली पॉइंटच्या इथे. तर असं पुढे जाण्यासाठी रेलिंग वगैरे बनवलेलं आहे. तर आपण जाऊन बघूया. तुम्ही बघू शकता मी कॅमल व्हॅली येथे आलेलो आहे आणि आज गर्दी पण खूप कमी आहे आणि पाऊसही थोडा कमी आहे, पण धुके भरपूर आहेत. धुक्यामुळे अक्षरशः पुढचं काही दिसत नाही. कंटिन्युअसली धुके आहेत, एकदम धुके येतात, एकदमच धुके जातात, त्यामुळे व्हॅली काही क्लिअरली दिसत नाही. तरी पण मी तुम्हाला दाखवतो की ही जी खाली व्हॅली दिसते या व्हॅलीलाच कॅमल व्हॅली असं बोलतात. आणि हा जो बाजूला डोंगर आहे त्या डोंगरेचा आकार हा कॅमलच्या पाठीसारखा असतो असं बोलतात, म्हणून याला नाव आहे कॅमल व्हॅली असं पडलेलं आहे. आता थोडंसं धुकं कमी झालेलं आहे, त्यामुळे आता आपण व्हॅली क्लिअरली बघू शकतो. हे जे थोडासा आकार आहे हे उंटाच्या पाठीसारखा आकार आहे असं बोलतात, म्हणून ह्याचं नाव कॅमल व्हॅली असं ठेवण्यात आलेलं आहे. वातावरण अतिशय छान आहे. मी आता पोचलोय बावली डॅमच्या इथे. तर इकडे डॅमच्या बाजूला असे खूप सारे स्टॉल आहेत. आज वीकेंड नसल्यामुळे स्टॉल थोडेसे मोकळे दिसत आहेत. गाडी पार्क करण्यासाठी इकडे जागा आहे आणि मी तुम्हाला डॅमचा व्ह्यू दाखवतो. अतिशय सुंदर आणि खूप मस्त असा व्ह्यू भेटतोय. लोक एकदम डॅमच्या समोर जाऊन तिथे फोटोज वगैरे काढत आहेत, उभे राहिलेले आहेत. आणि त्याचसोबत इकडून वरती जाण्यासाठी पण स्टेप्स दिलेले आहे, ज्यातून आपण डॅमचं बॅकवॉटर पूर्ण पाहू शकतो. तर चला आपण जाऊन बघूया डॅमला एकदम जवळून.
डॅमचं बॅक वॉटर पाहण्यासाठी आपल्याला इकडे स्टेप दिलेली आहे. स्टेपवरती आपण डायरेक्ट डॅमच्या वॉलवरती जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता ही डॅमची वॉल आहे आणि हा इकडे आपल्याला बाहुली डॅम दिसतोय. हे सरळ सरळ स्टेप आहेत, ते वरती वॉलवरती जातात. तिथून आपल्याला पूर्णपणे डॅमचं बॅक वॉटर बघायला भेटेल. तर चला आपण जाऊन बघूया की डॅमचं बॅक वॉटर कसं दिसतंय. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढ्या स्टेप चढल्यानंतर आपल्याला बघायला भेटतंय बाहुली डॅमचा बॅक वॉटर. खूप मोठा डॅम आहे. पावसामुळे खूप पाणी जमा झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे वॉटरफॉल देखील दिसत आहे. इकडे सुद्धा एक वॉटरफॉल आहे. डॅमच्या वरती एक रोड आहे. रोडवरती मुलं रनिंग करतात. मित्रांनो आजचा व्हिडिओ मी इकडे संपवत आहे. आज जे काही पॉईंट्स कव्हर झाले ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.